सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार आनंदाचा असेल. व्यवसायामध्ये काही डील फायनल होऊ शकतात. बऱ्याच काळापासून सुरू असलेले प्रयत्न तुमचे आज संपुष्टामध्ये येतील. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. तुमच्या कीर्ती आणि वैभवामध्ये वाढ होईल. नोकरदार लोकांनी वरिष्ठांशी वाद घालणं शक्यतो टाळावं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. पालकांना धार्मिक स्थळी तुम्ही घेऊन जाल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळेल. अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील. राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही पुढे जाल. व्यवसायामध्ये नवीन योजना तुमच्या मनामध्ये येतील. वडिलांचा सल्ला तुम्ही जरूर घ्या. विद्यार्थ्यांना वरिष्ठांची आवश्यकता भासेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सर्जनशील कार्यामध्ये तुम्ही घालवाल. शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. जुन्या मित्राला भेटल्यानं काही कामं तुमची मार्गी लागतील. कामामध्ये तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागेल. तुमची रखडलेली कामं ही पूर्ण होतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच व्यस्त राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी तुम्ही वेळ काढाल. लाईफ पार्टनरसोबत तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन कराल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांमुळे तुम्हाला अडथळे येतील. बोलण्यामध्ये तुमच्या गोडवा राहू द्या. सगळं काही व्यवस्थित होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीवरती आजचा दिवस हा सावधान राहण्याचा आहे. नोकरदार लोकांना शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुमच्या प्रगतीमुळे त्यांना संशय येईल. शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. व्यावसायिकांनी पार्टनरशिपमध्ये विश्वास ठेवणं आज टाळावं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तूळ राशीसाठी लाभदायक राहणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित सुरू असलेले वाद तुमच्या बाजूने आज निकाल देतील. नवीन प्रकल्पावरती सुरू केलेलं काम तुम्ही पूर्ण कराल. कुणाच्याही वादामध्ये पडणं तुम्ही टाळा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्रदान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा असेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्ही नाविन्य आणाल, ज्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. कुटुंबातील कलह आज थांबेल. कौटुंबिक वातावरण तुमचं शांत राहील. व्यवसायामध्ये फायद्याच्या छोट्या संधी तुम्हाला मिळत राहतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सावध राहण्याचा आहे. तुमच्या दैनंदिन कामाच्या पलीकडे जाऊन दुसरं एखादं काम तुम्ही करू शकाल. छोट्या व्यावसायिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल.
कुटुंबातील सदस्यांसाठी पैशांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला जोखीम घ्यावी लागेल. तुम्हाला काही समस्यांना देखील सामोरं जावं लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. तुमची रखडलेली कामं ही पूर्ण होतील. मुलांच्या शिक्षणासंबंधीचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. जोडीदाराचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. आज तुमची चिंता वाढीस लागू शकते. बुद्धीचा वापर करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुम्हाला सावध राहण्याचा आहे. कोणताही निर्णय घेताना तुम्ही घाईघाईने घेऊ नका. प्रत्येक काम तुम्ही विचारपूर्वक करा. आजार तुम्हाला प्रभावित करतील. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बेफिकीर राहू नका. व्यवसायामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही बाहेर पडाल. तुम्हाला कोणतीही समस्या आली तरी तुमची वागणूक मात्र गोड ठेवा. घरी कार्यक्रम तुम्ही आयोजित कराल. व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करली तरीही तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.